सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढिया, खिलाओ बढिया. कोथळी ग्रामपंचायतीच्या आश्वासनानंतर मोर्चा व उपोषण स्थगित. दारू दुकान स्थलांतरित करण्यासह बौद्ध समाजाला स्मशानभूमी देण्याचे आश्वासन. प्रलंबित विविध मागण्यांसाठी कोथळी येथील बौद्ध समाजाच्या वतीने स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतीवर काढण्यात आलेला मोर्चा व उपोषण ग्रामपंचायतीने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. शामराव पुजारी घर ते मरगुबाई मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण, रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे, वस्तीतून बाहेर पडणारे बोळ रस्ते खुले करणे, अवैध दारू दुकान हटविणे तसेच बौद्ध समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागण्या आंदोलकांनी केल्या होत्या. 15 ऑगस्ट रोजी बौद्ध समाज बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. याची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासन व माजी पंचायत समिती उपसभापती राजमुंडा पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली. रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत निधीतून निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले. दारू दुकान हटविण्यासाठी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केल्याचेही सांगण्यात आले. वस्तीतील बोळ रस्ते शासकीय की खाजगी याची पाहणी करून ते रहदारीसाठी खुले करण्याची तसेच जैन स्मशानभूमी लगतच्या गावठाण जागेची मोजणी करून अतिक्रमण हटवून बौद्ध समाजाला स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देण्यात आली. यावेळी सिटी सर्वेला जे नोंद आहेत ते सरकारी रस्ते, खाजगी रस्ते ह्यांच्या म्हणजे दादांच्या तर्फे की रिक्वेस्ट करून ओपन करून देतो म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर स्मशानभूमीचा जो आपला विषय होता तो स्मशानभूमीचा रस्ता जी आपल्या आता जैन वस्तीची जी स्मशानभूमी आहे खाजगी होते सरकारी त्याला लागून स्मशानभूमी आपल्याला देतो म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे. ते उद्या त्यांनी मोजणी करून देतो म्हणून सांगितलं. आणि त्या तर्फे आपल्या ज्या रस्त्याला जे दारूचे दुकान आहे ते आपल्या वस्तीतून बाहेर कुठेही त्यांनी करून द्या. त्याला काय आपल्याला परवा हे नाही, त्याला काय विरोध नाही. ते फक्त आपल्या वस्तीत नको, कारण तिथे येणाऱ्या महिला किंवा मुलींना त्रास होते. ह्या ज्या मागण्या होत्या त्या आपल्या मान्य केल्या. जर या मागण्या दादा म्हणजे स्मशानभूमीचा जो विषय आहे तो जर तुम्ही 18 तारखेला ग्रामसभा आहे, ग्रामसभेपर्यंत जर नाही झालं तर 18 तारखेला परत आम्ही येणार. 18 तारखेपर्यंत आपल्याला जर आपण 18 तारखेला परत ग्रामसभेला यायचं आहे. ग्रामपंचायत अधिकारी राहुल नाईक, भीमगोंडा बोरगावे, बाहुबली सरांना, ऋषभ पाटील, विजय खवाटे, संदीप कांबळे, विलास कोरवी, हिदाई नदाब आदी प्रशासनातील तर अनिकेत संधी, जयश्री कांबळे, सुनीता कांबळे, पद्मश्री कांबळे, वैशाली कांबळे, निर्मल कांबळे, संगीता कांबळे, राजाराम कांबळे, संदीप कांबळे, विकास भाटे, सचिन कांबळे आदीसह बौद्ध समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. ग्रामपंचायत अधिकारी राहुल नाईक, भीमगोंडा बोरगावे, बाहुबली सरांना, ऋषभ पाटील, विजय खवाटे, संदीप कांबळे, विलास कोरवी, हिदाई नदाब आदी प्रशासनातील तर अनिकेत संधी, जयश्री कांबळे, सुनीता कांबळे, पद्मश्री कांबळे, वैशाली कांबळे, निर्मल कांबळे, संगीता कांबळे, राजाराम कांबळे, संदीप कांबळे, विकास भाटे, सचिन कांबळे आदीसह बौद्ध समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.